शेतकरी मित्रांनो, गहू पिकात 20 ते 26 दिवसाचा काळ हा सर्वात महत्त्वाचा आणि क्रिटिकल टप्पा असतो आणि यावेळेस दिलेला खत डोस, फुटवा किती होणार, दाणे किती भरदार होणार आणि एकरी उत्पादन किती वाढणार हे ठरवत असतो. तर आज आपण आपल्या गहू पिकाला पहिला खत डोस देण्याचं काम करतोय. शेतकरी बांधवांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे तो खत डोस टाकून 4 ते 5 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला या खत डोसचे खूप चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण कोणता खत डोस टाकला ते जाणून घेऊया. त्यामध्ये आपण सुरुवातीला घेतोय युरिया. तर युरियामुळे पाने गडद हिरवी होतात, फुटवा येण्याची प्रक्रिया सुरू होते, पीक जोमात येतं आणि आपल्या पिकांची वाढ चांगली होते. नंतर आपण वापरतोय झिंक सल्फेट. तर हे 33% मधील झिंक सल्फेट मी वापरतोय. तर झिंकमुळे मुळे खोलवर वाढतात, फुटवे एकसमान येतात, पिकांमध्ये एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पुढे दाणे भरायला मदत होते. असे जबरदस्त फायदे आपल्याला झिंक सल्फेटचा वापर केल्यामुळे मिळतात आणि आपल्याला झिंक सल्फेट यामध्ये वापरायचंच आहे. तर मी वापरतोय सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच समुद्र शेवाळ. तर यामुळे मुळांची वाढ जलद होते, खतांचं शोषण चांगलं होतं, थंडी व ताण सहन करण्याची ताकद आपल्या पिकांना मिळते आणि हे एक टॉनिकसारखं काम करणार आहे आपल्या पिकांवरती. आणि मी शेवटी वापरतोय फेप्रोनिल 0.3% GR. तर हे एक कीटकनाशक आहे. तर फेप्रोनिलमुळे जमिनीतील कीड नियंत्रणात येते, रोपांची मर टळते आणि पीक सुरुवातीपासून सुरक्षित राहते. शेतकरी बांधवांनो, या खत डोसचा वापर केल्यामुळे असे जबरदस्त फायदे आपल्याला मिळणार आहेत. त्याचा एका एकरासाठी मी वापरलेला डोस तुम्हाला सांगतो. तर युरिया 40 किलो वापरला होता, झिंक सल्फेट 33%तलं 6 किलो, सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट 10 किलो आणि फेप्रोनिल 5 किलो. गहू पीक आपलं 20 ते 25 दिवसाचं झालं की गव्हामध्ये CRI अवस्था चालू होते. तर CRI अवस्था म्हणजेच क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये मुकुटमुळा अवस्था म्हणतो. आणि यावेळेस आपल्याला या खत डोसचा वापर करायचा आहे आणि पाणी द्यायचं आहे. नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.